सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर गाईज खरंच खूप खूप सॉरी, काही इश्यूमुळे आपलं अकाउंट डिलीट झालं होतं, तर ते मी खूप मेहनत घेऊन परत घेतलेलं आहे. तर गाईज खूप खूप सपोर्ट करा आपल्या या यूट्यूब चॅनलला. तर गाईज आपण जाणार आहे कोकणमध्ये आणि आपण जाणार आहोत मम्मीच्या माहेरच्या घरच्यांसोबत. तर आपल्यासोबत असणार आहे आपले मामा मामी. तर खूप मजा येणार आहे गाईज, लास्टपर्यंत नक्कीच बघा. आणि आपले मावशीसुद्धा असणार आहेत. आणि खूप खूप आपला खूप हा मजा ब्लॉग येणार खूप आहे. इंटरेस्टिंग असणार आहे. खूप खूप सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो आपण आता सगळं दाखवणार आहे तुम्हाला. आता आपण पहिलं पॅकिंगचं दाखवतो तुम्हाला, काय काय पॅकिंग केली. ओके गाईज, लेट्स गो. तर गाईज तुम्ही बघू शकता, हे आहेत माझे आउटफिट्स. हे मी तिकडे गेल्यावरती वेअर करणार आहे. आता मी तुम्हाला सिद्धूचं दाखवते आणि व्लॉग खरंच सांगते लास्टपर्यंत बघा, खूप धमाल होणार आहे. आणि बसमध्ये तर खूपच जास्त धमाल होणार आहे. सो एन्जॉय करा व्लॉग. आता आपण सिद्धूचे आउटफिट्स बघूयात. सो गाईज हे बघू शकता तुम्ही माझे आउटफिट्स. ही एक पॅन्ट आहे, हा शर्ट आहे, ही हाफ पॅन्ट आहे, हा शर्ट आहे, हे हाफ पॅन्ट आहेत सगळे आणि हे सगळे शर्ट आहेत. सो हे माझे आहे आउटफिट. तिकडं आपण बीचवर घालणार आहे. सो लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा. गाईज सगळ्यात मेन म्हणजे एक गोष्ट तुम्हाला दाखवते, त्याच्या आधी एक थोडंसं सांगते. आमच्या घरी मोन्या म्हणून एक कॅट आहे, बोका. सो एक मांजरसुद्धा घरी यायची आमच्या. म्हणजे मी तिला खायला वगैरे द्यायचे, सो ती यायचे. पण तिने 3 पिल्ले दिली होती आजीच्या दुकानात. आणि ती रोड क्रॉस करत असताना रिक्षावाल्याने तिला उडवलं, तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती जागेवरती गेली. तर तिची पिल्लं आपल्याकडं आहेत आणि ते सुद्धा आपल्यासोबत कोकणमध्ये येणार आहेत. तर मी आता तुम्हाला तिच्या पिल्लांना भेटवते. सर्वात आधी आहे आपला कालू. हा सेम मोन्यासारखा दिसतो, तुम्ही बघू शकता. तुम्ही काही व्लॉगमध्ये मोन्याला सुद्धा बघितले असेल. तर हा मोन्यासारखा दिसतो म्हणून ह्याचं नाव कालू ठेवलं आहे. आणि हा आहे आपला शिनचॅन. पप्पांनी ह्याचं नाव ठेवलं आहे शिनचॅन. किती क्यूट आहे गाईज बघा. आणि तुम्हाला आता मी मनी दाखवते. हे बघा, ही आहे आपली मनी. सर्वात शांत आणि ही त्राससुद्धा देत नाही गाईज कुठल्याही गोष्टीला. हे बघू शकता कालू. आणि हा बघू शकता शिनचॅन. हे बघा गाईज, हे बघा, हे तर रोजचंच आहे आमचं. हे बघा. आणि गाईज ह्यांना मम्मी नसल्यामुळे ह्यांना ड्रॉपरनी फीड करायला लागतं. ह्यांनी फीडिंग करायला लागतं रोज. ह्यांना जेव्हा भूक लागेल, ओरडतील, तेव्हा फीड करायला लागतं. आता हे खेळतात आहेत. आता थोड्या वेळानंतर ह्यांना फीड करून परत झोपवायचं आहे. गाईज तर आज सगळी पाहुणे आपल्या घरी आले आहेत. आता आपण थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी आपण जाणार आहे कोकणात. सो आता आम्ही सगळ्यांना तुम्हाला भेटवतो. चल इंट्रोडक्शन करून देतो. आणि आज मयूर मामाचा सुद्धा बड्डे आहे, केक कट करायचा आहे. सेलिब्रेशन पण खूप होणार आहे. सगळं लास्टपर्यंत बघा गाईज. आता इंट्रोडक्शन करून देतो तुमच्या सगळ्यांसोबत. लेट्स गो. सो गाईज हा आहे आकाश मामा, तो आहे शुभम मामा. आणि मोना तुम्ही याला ओळखता, हा आपल्या खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये आलेला आहे. हा आहे जिग्नेश, मयूर मामाचा मुलगा. तुम्हाला अजून सगळे लोक दाखवतो, आधी ह्यांना भेटा. आता मी तुम्हाला बाकीचे हे आहेत पप्पा, ॲज यू नो. हा आहे आपला भैया मामा आणि ही त्याची बायको. ही दीदी माऊ. आणि ही आपली ननी, दीदी माऊची मुलगी. हे अक्षय काका आहेत. आणि ही आजी आहे भैया मामाची मम्मी. तर गाईज हा आहे रोहित मामा, ही त्याची बायको. मागे आहे राणी माऊ आणि राणी माऊची मम्मी. राणी माऊचे मिस्टर गायब झालेले आहेत सध्या. थांबा, त्यांना सुद्धा दाखवतो. गाईज हे आहेत राणी माऊचे मिस्टर. सगळ्यांना बघून घ्या. व्लॉग लास्टपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे यांच्यासोबत. आपण चाललो आता थोड्यात कोकणात. सो आपण ट्रॅव्हलर्स मध्ये
आपली बस आलेली आहे, मी तुम्हाला दाखवते आपली बस. सो ही आहे आपली बस, तुम्ही बघू शकता. आता इथे सगळं ठेवायचं वगैरे चाललेलं आहे. ह्याच्यात बर्फ आहे, ते त्या बॉक्समध्ये ठेवणार आहे पाणी थंड राहण्यासाठी. मी तुम्हाला बस आतून सुद्धा वेट करा, हे सगळे ठेवतात ते, त्याच्यानंतर मी तुम्हाला बस आतून दाखवते. हा आहे माझा मामा. हाय गाईज, आता आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आता फायनली आमचं पॅकअप वगैरे सगळं झालेलं आहे आणि जस्ट नारळ वाढवायचं आहे. गाडीला हार वगैरे लावलेला आहे. दियाचे पप्पा येत आहेत, आमचे मोठे दाजी. सो सगळ्यांचं एकंदरीत पॅकअप झालेलं आहे आणि या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. तर आता आम्हाला आहे ना गाडीत जागा पुरत नाही, तर त्यासाठी आम्ही एक आयडिया केली. 2 सीटांच्या मध्ये आहे ना आम्ही प्लाय टाकलेला आहे. त्या जागेमध्ये आहे ना बारकी मुलं बसवलेली आहेत. हे आम्ही डोकं लावलेलं आहे. ठीक आहे, ॲडजस्ट करावं लागतं थोडंफार, काय अडचण नाही. तर सगळं पॅकअप झालेलं आहे शेवटपर्यंत. गाईज तुम्हाला एक सांगतो, ह्या ब्लॉगला आहे ना तुम्ही इथून मागं जेवढे ब्लॉग बघितले असतील त्यापेक्षा जास्त मजा हा ब्लॉग तुम्हाला बघायला मजा येणार आहे. आणि ह्या ब्लॉगला आहे ना, हे बघा 20 सीटाची गाडी, 20 सीटाची. आणि लोक एवढे झालेत, आम्हाला जागा नाही आणि फ्लाय टाकून आम्ही ऍडजस्टमेंट करतोय. या तुम्हाला दाखवतो, या गाडीला हार लावलेला आहे आणि आता नारळ वगैरे फोडायचा आहे. हे झाल्यानंतर सगळे आम्ही निघू या ठिकाणी. गाईज बघा कसं नारळ सोलतो या, असं कोणी सोललं होतं? हॅशटॅग याला कमेंट मध्ये काहीतरी नक्कीच आलं पाहिजे. आता मी तोंडाने नारळ सोडलेला आहे. तर आमचे मोठे दाजी संतोष आप्पा टोमके नारळ फोडत आहेत. अशा रीतीने आमची सुरुवात होत आहे कोकण ट्रिपला. गणपती बाप्पा मोरया. आता आमची गाडी निघत आहे. फायनली टू कोकण ट्रिप सक्सेस झालेली आहे आफ्टर 2 इयर्स. आम्ही फर्स्ट स्टॉप घेतला आहे आमचा. पेट्रोल पंपवरती थांबलोय आम्ही. मी तुम्हाला बसलेत सगळे. पप्पा पिल्लांसोबत खेळतात आहेत, त्यांना सुद्धा आणलंय. इथे मामा, सिद्धू, मोन्या. पेट्रोल पंपवरती थांबलोय. फर्स्ट स्टॉप झालेला आहे आमचं हे. जाणार आहे तर आपण सकाळी डायरेक्ट आता बीचवर खूप एन्जॉय करणार, खूप धमाल करणार. लास्टपर्यंत बघा. हे गाईज, आता आपण थांबलेलो आहे हॉटेलमध्ये. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. आतमध्ये बसलेत सगळे, मी बाहेर तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आहे. अजून आम्हाला 1 तास लागणार आहे पोचायला. तर मी तुम्हाला आता आतमध्ये दाखवते. मॉर्निंग पुणे, हम लोग अभी चटकोली में, अभी यहाँ पे हम लोग नाश्ता करने के लिए बैठे हैं. देख सकते हैं सब लोग हैं, आप लोग वहाँ पे आते हैं. इंतजार है बस नाश्ते का, वेट कर रहे हैं. खाएंगे इडली, आपको भी दिखाएंगे. गाईज बघू शकता सगळे बसलेले आहेत तिथे.
सो गाईज आता आम्ही आलेलो आहे रूमवरती. मी तुम्हाला रूमचं व्ह्यू दाखवते. खूप मस्त रूम ते बघा. आम्ही इथे असे बसलोय, मोन्या आणि सिद्धू. पप्पा खाली बसलेत पिल्लांसोबत. पप्पा गाईज रोहित मामा बघा. हे बघा पिल्ल. ती एक रूम आहे तिथे आणि तिथे एक रूम्स आहेत आमचे. 3 असे रूम आहेत. खूप मस्त आहे. आणि ही बॅल्कनी आहे आणि आम्ही असं बसलो इथे. हे बघा गाईज फणस वगैरे सगळे. थोड्या वेळानंतर दाखवते आपला काय काय प्लॅन होतं, कुठे कुठे जाणार आहे. ब्लॉग लास्टपर्यंत बघा. सो गाईज आता आम्ही खूप एन्जॉय केला. आता आपण चाललो आहे बीचला. सो गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहे. आता जाणार आहे बीचला. तिथे रील्स वगैरे काढायचे, तिथे खेळायचं वगैरे सगळं बघा. लास्टपर्यंत बघा. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता मामा बघत होता हळूच, तर त्याला दाखवलं तर पळून गेला. हाय आपला मोन्या. सो आपण आता जाणार आहे बीचला. सो आपण तिकडे खूप ॲक्टिव्हिटी करणार. सगळे तुमच्याबरोबर शेअर करतो. सो लास्टपर्यंत राहील. सो हे गाईज आपण आलेलो आहे तारकली बीचला. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे आणि गर्दी आहे गाईज सध्या इथे. सो आता धरा. सो गाईज खूप एन्जॉय करणार आहे आता आम्ही. बघा सगळेजण आलेले आहेत. मामा मामी, मागं पण मामा मामी आहेत. मम्मी हे येतात आहे, तुम्ही बघू शकता. खूप जास्त गर्दी आहे इथे. गाईज मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. काय तुम्ही बघू शकता सिद्धू आतमध्ये पण गेला. एवढी घाई झाली होती त्याला, एवढी एक्साइटमेंट. इथे आहेत मम्मी पप्पा. years later. गाईज आता आम्ही जेवायला आलेलो आहे. तुम्हाला प्लेट दाखवते. तर ही आहे आमची थाली. सगळे जेवायला बसलेत. तर आता आपण थोड्या वेळानंतर भेटूया. हे गाईज काल रात्री तुम्हाला एवढं दाखवलं नाही कारण की काल खूप दमलो बीचवर खेळून सुद्धा. मग आलो, जेवण वगैरे केलं. आता आम्ही झालेलो आहे रेडी. आता आम्ही परत बीचवरती चाललेलो आहे. काही राईड्स आहेत ते करणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आता आपण जाऊ बीचवरती. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, सगळं दाखवतो तुम्हाला. काय तुम्ही बघू शकता आम्ही इथे आलेलो आहे बीचवरती. आता आम्ही एक रील केली शूट, ती सुद्धा सोडतो काय यूट्यूबला. आता इथे चाललेलं आहे स्कूबा डायव्हिंग वगैरे सगळं करायचं आहे. तर ते बोलतात आहेत पप्पा हे बघा. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, सगळं दाखवतो तुम्हाला. गाईज आता आपण निघालेलो आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मम्मी आणि पप्पा इथे बसलेत. मामा, शुभम मामा इथे सगळेजण बसलेत. आता
आता आम्ही चाललेलो आहे गाईस तिथे. त्याच्या मागे आम्हाला सगळं करायचं आहे. खूप मजा येते गाईस, खूप मज्जा करणार आहे आता आम्ही. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नक्की.